हाय हॅलो नमस्कार. मी आपल्या सर्वांचे आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आहे जन्माष्टमी, श्रीकृष्ण जन्माष्टमी. तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखविणार की आमच्याकडे जन्माष्टमी कशी साजरी करतात. तर हे डेकोरेशन केलेलं आहे आम्ही आदल्या दिवशीच. असं सिंपल आणि सोबर असं डेकोरेशन केलेलं होतं रात्री. तर आदल्या दिवशी असं डेकोरेशन करून ठेवलं तर कसं त्या दिवशी खूप घाई होत नाही आपल्याला. तर जन्माष्टमीच्या दिवशी आमच्याकडे मातीची मूर्ती आणतात राधाकृष्णांची आणि त्याची स्थापना करून मग जन्मोत्सव साजरा करतात. तर नकुल आणि त्याचे पप्पा गेले आहेत मूर्ती आणायला. आणि ही बघा प्राचीनी छान अशी रांगोळी काढलेली आहे. बासरी आणि कमळ आहे, त्याला मोरपीस आहे. तर आज आहे जन्माष्टमी आणि आमच्याकडे आता कृष्ण येणार आहे. तर जन्माष्टमीचा व्हिडिओ आता येतीलच कृष्णदेव. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या आपल्या यूट्यूब फॅमिलीला खूप खूप शुभेच्छा. तर हा व्हिडिओ जरा लेट येईल तर समजून घ्याल थोडं. हे दोघे पण आलेले आहे आता मूर्ती घेऊन. तर सगळ्यात आधी मूर्ती आणल्यावरती जे मूर्ती घेऊन असतात त्यांचे पाय धुवायचे दूध आणि पाण्याने. त्यानंतर मग औक्षण करायचं आणि नंतरच मग घरामध्ये मूर्ती आणायची. तर इथे आम्ही पूजा करून घेतो खाली, म्हणजे दृष्ट काढतो आधी आणि नंतर मग आतमध्ये घेऊन येईल मूर्ती. तर आता आम्ही इथे मूर्तीची स्थापना करीत आहोत. तर आधी तांदळाची रास ठेवली, त्यावरती स्वस्तिक काढला आणि मग मूर्ती स्थापना केली. आता इथे कलश वगैरे गणपती पूजन सगळं करून यथासांग पूजा करायची आहे. आणि त्यानंतर आरती, मग नैवेद्य, असं ही सकाळची पूजा असते. म्हणजे आमच्याकडे सकाळी स्थापना करतात आणि त्यानंतर मग रात्री 12 वाजता कृष्णाचा जन्म करतात. तर इथे आता आरती वगैरे झालेली आहे आमची. आणि नैवेद्य पण सकाळी साधाच असतो, वरण भात भाजी पोळी. आणि गोडमध्ये मी खव्याचे लाडू बनवलेले आहे. आणि रात्रीला असतो आमच्याकडे फुलोरा, करंजी वगैरे सगळं असतो, अनारसा वगैरे. तर हा सकाळचा नैवेद्य झाला. आणि रात्री फुलोरा, नंतर 12 वाजता परत कृष्णाचा जन्म आणि दुसऱ्या दिवशी गोपालकाल्याचा प्रसाद असतो. तर ही काकडी आम्ही याच्यासाठी कापत आहोत की यामध्ये कृष्णाला ठेवायचं आहे. आणि मग तो रात्री जन्माच्या वेळेस याच्यामधनं कृष्ण काढणार आहोत आणि मग अभिषेक वगैरे करून कृष्णाचा जन्म साजरा करणार आहोत. तर अशा प्रकारे आम्ही काकडी कापतो आणि त्यामध्ये कृष्ण ठेवतो. काकडीमध्ये ठेवतो किंवा मग फुलांमध्ये झाकून ठेवतो. मागच्या वर्षी आम्ही फुलांमध्ये झाकून ठेवलेला होता, यावर्षी काकडीमध्ये ठेवत आहोत. तर असा खाचा तयार करायचा आणि त्यामध्ये कृष्णाला असं झोपवून द्यायचं आणि वरून परत ते लावून द्यायचं. आणि नंतर मग 12 वाजता काकडी उघडून जन्म करायचा कृष्णाचा. आता रात्रीचे 12 वाजलेले आहेत आणि आता कृष्णाचा जन्म करत आहोत आम्ही. तर असं अलगदपणे काकडीतनं उचलायचं, जसं लहान बाळाला आपण उचलतो तसं अलगद उचलायचं कृष्णाला आणि मग त्याचा अभिषेक करायचा. तर इथे आम्ही आधी पाण्याने अभिषेक करत आहोत, त्याच्यानंतर मग दुधाने आणि त्यानंतर मग दह्याने अभिषेक करत आहोत. आणि परत पाण्याने अभिषेक करून आंघोळ करून घ्यायची कृष्णाची. आणि त्याला छान पुसून नवीन वस्त्र घालायचं आणि चंदन टिक्का वगैरे लावून मग पूजा करायची. आणि त्याला सहद आणि माखन म्हणजे लोण्याचा गोळा चाटवायचा आधी
जसं लहान मुलाला जन्म झाला की आपण सहज चाटवतो, तसंच इथे कृष्णाला पण सहज आणि लोण्याचा गोळा खाऊ घालायचा आहे. आणि इथे पाळण्यामध्ये बसवला आम्ही कृष्णाला आणि छान अशी पूजा करून घेतली. सर्व होते घरचे, आम्ही सगळे मागे आहोत आणि इथे नकुल छान अशी पूजा करून घेत आहे. खूप सुंदर असं वातावरण झालं होतं तयार, खूप छान वाटत होतं. आणि इथे मग पाळणा पण म्हणतात कृष्णाचा. श्रावण अष्टमी देवकी पोटी 8वा पुत्र जन्माला आला, जो बाळा जो जो रे जो. छकुला सोनूला तो नंदलाला, जो बाळा जो जो रे जो. छकुला सोनूला तो नंदलाला, जो बाळा जो जो रे जो. रात्री जन्मोत्सव झाला आणि आज आमच्याकडे पारणं आहे, म्हणजे दुसऱ्या दिवशीचं आज आमच्याकडे विसर्जन आहे. तर त्याच्यासाठी आम्ही आज प्रसाद बनवित आहोत गोपालकाला. तर मी कसा करत आहे ते मी तुम्हाला दाखवत आहे. तर बघा तुम्ही. एक मोठं पातेलं घेतलं, त्यामध्ये मी 2 पहिल्या लाह्या टाकलेल्या आहेत. तर असं पसरट भांडं घेऊन घ्यायचं, त्यामुळं काय होतं की आपल्याला मिक्स करायला चांगलं होतं. आणि 1 वाटी मी असे जाड पोहे आहे ते पोह्याचे ते भिजवून घेतलेले आहे. आणि हे पेरू आणि सफरचंद छान असं बारीक कट करून घेतलं. त्यामध्ये मिरची अशी मिक्सरमध्ये बारीक करून टाकली परत. आणि हे केळं अगदी बारीक अशी चिरून घेतलेले आहे, छोटे छोटे काप करून घेतलेले आहे. हरभऱ्याची डाळ भिजवून घेतली होती, त्यानंतर डाळिंबाचे दाणे टाकले. आणि ही मोसंबी आहे, तुम्ही संत्रही टाकू शकता. त्यानंतर काजू बदाम आणि किसमिस हे टाकले आहे, छोटे छोटे काप करून टाकले काजू आणि बदामाचे. आणि हे जुनं लोणचं टाकलं आहे लिंबाचं. आणि त्यानंतर चवीपुरती साखर टाकली मी 2 चम्मच. आणि असं गोड दही टाकलं मी, छान असं मलाईचं दही होतं ते टाकलं. त्यानंतर थोडा सांबार टाकला आणि बारीक चिरून घेतलेला आहे तो सांबार. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घेतलं. तर आधी चम्मचने मिक्स करून बघितलं मी, पण हाताने जे मिक्स करण्यात मजा आहे ती चम्मचनी नाही आहे. मग असं छान असा गोपालकाला करून घेतलेला आहे मिक्स. मी मस्त हातानेच केला मग नंतर. तर असं छान मुरल्यावरती तो अजून खूप छान वाटेल. तर आता असं झालेलं आहे गोपालकाला. तर एका भांड्यामध्ये मी काढून देवासमोर आता नैवेद्य ठेवणार आहे. तर कृष्णाला नैवेद्य करायचं आहे, त्याच्यामुळं आपण नैवेद्यावरती तुळस ठेवणं आवश्यक आहे. म्हणून गोपालकाल्यावरती अशी तुळस ठेवली आहे मी. आणि आता हा नैवेद्य आपण देवाला अर्पण करणार आहोत. श्रीकृष्ण जन्माष्टमीचा मेन प्रसाद हाच असतो गोपालकाल्याचा. दर्शन मात्रे मन, स्मरण मात्रे मन, कामना पूर्ती. जय देव रत्न खचित फल, जगदीश हरे फल पावे. दुःख विनसे मन का, ओ स्वामी दुःख विनसे मन का. अशा प्रकारे आमची दुसऱ्या दिवशी संध्याकाळची आरती झाली, नैवेद्य झाला, गोपालकाला झाला. त्यानंतर आता आम्ही विसर्जनाची तयारी करणार आहोत. तर विसर्जन आम्ही घरीच करतो. तर विसर्जनाला आमच्याकडे माझं भाऊ आणि भाचे पण आले होते, अगदी वेळेवर आले ते लोक. तर आता आम्ही सगळे विसर्जन करत आहोत. तर सगळ्यात आधी कलश हलवून घ्यायचा, त्यानंतर मूर्ती हलवायची आणि मग कलशावरचं नारळ फोडून तो प्रसाद देवाजवळ ठेवायचा आणि त्यानंतर मग मूर्तीचं विसर्जन करायचं. इथे सगळे आले विसर्जनासाठी. एक चिप लेके पास करना, ठीक है.
बोल कन्हैया लाल की जय। हाथी घोड़ा पाल की जय कन्हैया लाल की। हाथी दिना घोड़ा दिना और दिना पाल की जय कन्हैया लाल की। दिना घोड़ा जय कन्हैया लाल जय कन्हैया लाल की। हाथी घोड़ा पाल की जय कन्हैया लाल की। तर मंडळी, अशा प्रकारे आमच्या घरी श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा झाला। तर हा व्हिडिओ तुम्हाला जरा जरी आवडला असेल तर एक लाईक जरूर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत। टिल देन बाय बाय, टेक केअर अँड स्टे हेल्दी। इथे शकुल आणि स्नेहा व्हिडिओ कॉलवरती दर्शन घेत आहे। सकल परस्मै नारायणाति समर्पया। अच्युतं केशवं राम नारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं श्रीजगन्नाथं जानकी नायकं रामचंद्रं हरे राम 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 हरे हरे राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। जय राधा कृष्ण भक्त। हाथी दिना घोड़ा दिना और दिना पाल की जय कन्हैया लाल की। जय कन्हैया लाल जय कन्हैया लाल की जय। आराम जा आराम जा आराम जा। ये देवा पुढच्या वर्षी लवकर या। ए बाई गणपती बसायचा काय? गणपतीला उठून नाही तू